नमस्कार, मी श्रोते राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे। सुरुवात करणार आहोत आरक्षणाच्या मुद्द्यावरून। भुजबळ आणि जरांगे आमने सामने आलेत। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। ही जरांगेशाही नाही, लोकशाही आहे। ओबीसी सुद्धा एकत्र येऊन मोठा लढा उभारू शकतात, छगन भुजबळांचा इशारा। ही जरांगेशाही लोकशाहीच्या माध्यमातून चालली आहे। भुजबळांनी गोरगरीब ओबीसींचा वापर करून मंत्रिपद मिळवलं, 40,000 कोटींचा घोटाळा केला, जरांगेंचं प्रत्युत्तर। हैदराबाद गॅझेट संदर्भातील जीआर विरोधात मुंबई हायकोर्टात 2 याचिका। मंगेश ससाणेंसह वीरशैव युवक संघटनेच्या मनोहर धोंडेंची हायकोर्टात धाव। शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या कोर्टाच्या सूचना। सोमवारी सुनावणी पार पडणार। हैदराबाद गॅझेटचा जीआर कायदेशीर। जीआर कुणालाही सरसकट आरक्षण देत नाही। पुराव्यानं कुणबी असलेल्यांनाच आरक्षण मिळणार। हायकोर्टात योग्य भूमिका मांडू, मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुन्हा एकदा स्पष्ट। जीआर बाबतचा संभ्रम दूर करा, नाहीतर राज्यात अराजकता माजू शकते। छगन भुजबळांचा इशारा। राज्यात तणावही निर्माण होऊ शकतो। याबाबत ओबीसी उपसमितीच्या बैठकीत पत्र दिल्याचंही वक्तव्य। ओबीसी नेत्यांनी जीआर नीट वाचावा। हा जीआर ओबीसी समाजावर अन्याय करत नाही, फडणवीसांचं आश्वासन। तो ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्याची गरज नाही, फडणवीसांचं आवाहन। मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींसाठी अडचणीचा। प्रतिज्ञापत्रावरून मराठा समाजाला ओबीसीत टाकता येत नाही। खोटं प्रमाणपत्र जात बदलू शकत नाही, भुजबळांचा हल्लाबोल। 1967 ला ओबीसीत फक्त 180 जाती होत्या, मग आता 350 जाती कशा आल्या? जरांगेंचा सवाल। ओबीसी आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्याचा निर्धारही व्यक्त। जीआर कोर्टात टिकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। सरकारचं डोकं ठिकाणावर नाही। कुणबी आणि मराठा एक नाही म्हणतात आणि सारथी संस्थेत लाभ देताना दोन्ही जाती एकच असल्याचं मानतात। प्रवीण गायकवाड यांची सरकारवर टीका।